हा कुबेर दिवा म्हणून ओळखला जातो। कुबेर देवा हा पितळेचा सट आहे, जेवणाचा ताटाचा जेवणाचा सट आहे, रोजचा आहार असतो। ही उरली म्हणतात, त्याचा मल्टी यूज होतो आजकाल। भातुकले सेट पण आमच्याकडे आहे। आम्हाला सांगण्यात अभिमान वाटतो की हे परदेशात सुद्धा हे बरेच ह्याला अशी हत्तीची डिझाईन येते। हा मोर दिवा आहे, मध्येच आहे। ही अशी एक मोर आहे। सांगलीकर तुम्हाला पण वाटतं की आपल्याला पण तांबे पितळचे प्युअर भांडी हवी आहेत? चला तर सांगली येथे असलेल्या AB रामचंद्र यांनी 121 वर्षांची परंपरा जपलेली आहे, जी की सांगलीकरांसाठी तांब्या, पित्तळ, कासे इत्यादी संसार उपयोगी वस्तू, देवदेवतांच्या आकर्षक मूर्ती, तसेच राष्ट्रपुरुषांच्या मूर्ती, गृह सजावट आणि लहान मुला मुलींसाठी खेळणी, मंदिर, कळस, आकर्षक गिफ्ट असे सर्व व्हरायटी यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहे। चला तर त्यांच्या शॉपला व्हिजिट देऊया आणि जाणून घेऊया की कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हरायटी यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मी सांगलीकर या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सांगलीकर या चॅनलमध्ये मी राजेश्री तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण व्हिजिट देणार आहोत सांगली येथे असलेल्या AB रामचंद्र यांच्या शॉपला, जे की तांबे पितळसाठी खूप प्रसिद्ध असे हे शॉप मानलं जातं। तिथे आपल्याला 121 वर्षाची ही परंपरा जपलेली आहे। चला तर त्यांच्या शॉपला व्हिजिट देऊया। सर नमस्कार, सहर्ष स्वागत आहे AB रामचंद्र फॅमिली कडून तुमचे। आपल्या शॉपचं नाव आणि आपल्या शॉपचा पत्ता? सांगली सराफ कट्टा, सराफ कॉर्नर, AB रामचंद्र, सांगली शहर। किती वर्ष झालं आपलं शॉप आहे? 1886 पासून आपलं दुकान आहे हे। हो का? आम्ही पारंपरिक व्यवसायातच आहे। माझे आजोबा, त्यांचे वडील, माझे वडील आणि आता मी सध्या, असं पारंपरिक आम्ही हा उद्योग बघतो। AB रामचंद्र सराफ कट्टा सांगली जवळपास 120 वर्षाची ही पिढी असून आमच्याकडे तांबा पितळेचं परंपरागत वस्तू सगळ्या आहेत आणि त्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तांबा व पितळ हे भयंकर उपयोगी पडतं। उदाहरणार्थ कले लावलेली भांडी, कले ही आरोग्यात अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे की जे कले केलेल्या भांडी असतात। आता दसरा दिवाळी ह्या निमित्त नवीन व्हरायटी येतच असते आणि जे ऑथेंटिक जे चालत आली पारंपरिक वस्तू आहेत, दिवे, लांबण दिवे, परत लटकन, असे बऱ्याच दिव्यांची व्हरायटी आहे व नवीन मध्ये पण आहे, असे तुम्हाला मी दाखवतो। चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण यांच्या शॉप मध्ये कोणते कोणते युनिक आणि असे पितळ आणि आपले तांबे स्टीलचे जे आपले लग्नासाठी संसार सेट वगैरे जो निघतो संसार सेट पण आमच्याकडे पितळेचाच निघतो। हो का? अल्युमिनियम स्टील आम्ही हे बंदच केले, जे आपल्या शरीरासाठी घातक आहे, त्यामुळे आम्ही अल्युमिनियम आणि स्टील हे कमीच केले आणि संसारसाठी आता आमच्याकडे सगळ्या ह्याच्यात ब्रास आणि कॉपर मध्येच आहेत। ओके, चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। फ्रेंड्स, आता दसऱ्यासाठी बघू शकता खूप छान छान दिवे आपल्या यांच्या शॉप मध्ये अवेलेबल होणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की कोणते दिवे आपल्याला या दसऱ्या निमित्त आपल्याला खूप छान असे दिवे भेटणार आहेत। दादा, दिव्यांची जरा माहिती देता का आम्हाला? हे प्याली आहेत, 100-150 ग्राम यात तेल मावतं साधारण, त्याच्यावर वरचा साईज आहे। हे लटकन दिवे आहेत, असे हे देवस्थान आपल्या देवघरात असं लटकून जर ठेवायचं असेल, लटकते दिवे ठेवायचे असतील असे, तर ते असे आहे। हे ग्लास वेअर, म्हणजे जर आपण देवघरात जर असे ओपन पण होते, ओपन पण होतात, ग्लास आहे त्याला कव्हर। हे पलीकडचे ऍडजस्टेबल वारा वगैरे लागून दिवे विजून येतात, नवरात्रीत अखंड दिवे लावायचे असतात त्यासाठी ठेवले जातात। हे ऍडजस्टेबल आहेत असे। हे एक सॅम्पल आहे दिव्याचा, युनिक आहे। तर हा ग्लास कव्हर मध्ये आहे, हेवी मॉडेल मध्ये। याला ऍडजस्टेबल वॉचचे पण येते। ते सगळे दसऱ्यासाठी, दसऱ्यासाठी नवरात्रीत लागतं ना आपल्याला देवीला। खूप छान, एक नवीन पीस युनिक दिसते बघू काय तर। हा एक आहे, हा लाईट वेट मध्ये डेकोरेटिव्ह म्हणून येतो। हा कुबेर दिवा म्हणून ओळखला जातो। कुबेर दिवा, हे मोठा दिवा पण आला वाटतं। हो, हा देवस्थानात किंवा 9 दिवस अखंड दिवा जो ठेवायचा असतो त्यासाठीच हा ठेवलेला। मग अशी जे मी सांगितलं, कमीत कमी मला वाटतं आता 1 लिटर तेल तर, हो, 1 किलो तेल मावेल। बरोबर, त्याला दीपमाल म्हणतात। दीपमाल, हा, घरगुती आपल्या देवस्थानात ठेवू शकतो आपण देवघरात। हे दीपमाल असे, त्याला वरती मोर आणि त्याच्यावरती कळस पण लावू शकतो, मोर नको असेल तर। हे मोर नको असेल तर कळस येतो वरती, कळस पण लावू शकतो। ही दिवटी असते आणि देवघरात आपण ती लावतात। आणि ही मशाल असते। मशाल पण भेटणार का? हो, मशाल पण भेटते।
मस्त मशाल पण भेटणार यांच्या शॉप मध्ये. बघू शकता AB रामचंद्र यांच्या शॉप मध्ये खूप छान छान असे आपल्याला युनिक व्हरायटी भेटणार आहे. आपल्याकडं गोल्डन पॉलिश आणि अँटिक पॉलिश मध्ये मूर्त्या आहेत. सुपर फाईन क्वालिटी मध्ये पण येतात. तर 3 अशी व्हरायटी येतात. आता ही आपण गणेश मूर्ती बघू शकतो. ही गोल्डन पॉलिश मध्ये बघितली जाते. तशीच ही अँटिक पॉलिश मध्ये अशी बघितली जाते आणि ह्यात अशी अँटिक पॉलिश मध्ये बघितली जाते. अँटिक मध्ये सुपर फाईन क्वालिटीची ही मूर्ती अशी गणपतीची आहे. आपल्याकडे अनेक साईज मध्ये देवींची मूर्त्या आहेत. ओके, हे सगळे आपले देव. ही अशी राधाकृष्णाची मूर्ती सुपर ह्या अँटिक छोटे मोठे दोन्ही पण भेटेल हो का? सगळ्या साईज मध्ये. मस्त आपण देवस्थानाला पण मूर्त्या देतो. बनवून देता का? हो बनवून जे देतो. हवे ते आपल्याला. हो हो. मस्त. हे पितळेचे डबे आहेत. मटर डबे म्हणतो आपण. हम्म. सगळे हेवी क्वालिटी मध्ये येतात. साईज प्रमाणे सगळा सेट येतो. 5चा येतो, 4चा येतो. हे पेटेकाठी डबे येतात. आपण जे पारंपरिक पद्धतीनं आपल्या आजी आई वापरत असतील हे असे ते पितळेचे हो, पेटी पहिला गाठी असे डबे. पितळेचे डबे असायचे. हो. हो. तेच आपण नव्यानं परत जुन्या पद्धतीचे वस्तू नव्यानं आपण परत आणलेले आहेत. हा. हा पितळेचा सट आहे. जेवणाचा. ताटाचा जेवणाचा सट आहे. रोजच्या आहारासाठी पितळेचा ग्लास, चमचा, हलवा प्लेट, 2 वाट्या असे काशामध्ये पण आपल्याला मिळतील आणि कलई केलेले उत्तम दर्जाची कलई केलेली पण भांडी आपल्याकडे मिळते. ही कलाई केलेली आहे का? नाही ही कलई नाही केलेली. मग? कलई दुसरी असते आतनं. मग ही डिझाईनची. हा डिझाईनचे. त्याला डिझाईन म्हणू शकतो हो आपण. हो म्हणजे सगळा Embossed सेट design असा म्हणतात. डिझाईनचाच भेटणार आहे हो. आपल्याला. त्यात प्लेन मध्ये पण असतात ना? हो हो. कलई केलेले असे कढई असतात हा. ज्यात आपल्याला शिजवायला म्हणजे काही कुकिंग साठी फ्राईंग साठी ह्या एकदम जाड कढई मस्त आहे. हेवी मध्ये. हा हेवी मध्ये कढई. हो जाड मध्ये हेवी मध्ये कढई येते. त्याला काय म्हणतात? कलाई. हे आतलं जे मटेरियल कलई म्हणतात. कलई. हा टीन म्हणून असतं हा हा. जे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं. मस्त. कलई केलेली पातेली आहेत मॅडम. हम्म. सर्व साईजेस आपल्याकडं. हे हॉटेलसाठी पर्यंत आहेत. साधारण 30-40 लिटरचं दूध तापवल एवढे आपल्याकडं क्वांटिटीचे आणि उत्तम दर्जाचे कलई जी म्हणत होतो ही आतनं कलई असते. तशी अशी टिंब असलेली कलाई म्हणतात हा का? ह्याला कलई म्हणतात. जी आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. उत्तम असते. असे साईजेस आहेत. तसं आपल्या पितळेचीच भांडी वापरायत हा ना हो. आरोग्यासाठी आपल्या. हो बघू शकता पितळेच्या भांडीचा खूप छान यांच्याकडे सेट भेटणार आहे. पूर्ण संसार सेट जरी तुम्ही इथं काढायचा म्हटला तरी तो भेटणार आहे पितळेच्या भांडीचा. असेच व्हरायटी आपल्याला जर हवे असतील आपल्या AB रामचंद्र यांच्या शॉपला व्हिजिट द्या. इथे बघू शकता खूप छान छान इथे तुम्हाला युनिक असे व्हरायटी भेटणार आहेत. आणि यांच्या शॉपचा पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि यांचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर येणार आहे. दादा एवढी मोठी इस्त्री? होय ही परीट लोकांसाठी असते. गेले 45 वर्ष माझे आजोबा वडील हा. ही पितळेची इस्त्री परीट लोकांसाठी आम्ही बनवून घेतो. मी तर पहिल्यांदा बघितली पितळेची इस्त्री. ही आमच्या गेले अनेक वर्षाची परंपरा आहे पितळेची इस्त्री कोळशावरची. कोळशावरची. हो काय इलेक्ट्रिक स्टीम इस्त्री आलेल्या आहेत हा. पण त्याच्यापेक्षा ज्या पितळेच्या इस्त्रीवर केलेली कडक इस्त्री राहते ते गावातल्या लोकांनाच त्याचं महत्व आणि त्या इस्त्री करणाऱ्या परीटलाच ती माहिती आहे त्यातली जास्त. हो का? ह्याला जरा ओपन करून दाखवा बघू. ही चोख पितळेची येते. पूर्ण हेवी. हो हेवी साधारण 7, 8, 9, 10 किलो असे 4 व्हरायटी मध्ये येते. आता सुद्धा लोक वापरतात का? हो 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 ज्यांना हो. त्याचं महत्व माहिती आहे तेच हा. वापरणार. मस्त बघू शकताय आपल्याला पितळ मध्ये. हे जी एकदा इस्त्री फिरवली की कापडाची असं परीट म्हणतात की 3 दिवस तरी कापडाचं चुरगळत इस्त्री. नाही किंवा इस्त्री मोडत नाही. हो बघू शकताय हेवी मटेरियल मध्ये ही इस्त्री भेटणार आहे आपल्याला AB रामचंद्र यांच्या शॉप मध्ये. मस्तच. चला तर इथं दुसऱ्या गिराकांना म्हणजे दुसऱ्या ताईंना पण विचारूया. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही किती वर्ष झालं म्हणजे इथे यांच्या शॉप मध्ये खरेदी करताय भांड्याची वगैरे? तसं तर मी पुण्याची आहे पण इथे मी सांगलीला रिसेंटली शिफ्ट झाली तर मला लोकांनी इथल्या या दुकानाचा रेफरन्स दिलेला आहे. तर त्यांनी असं या रेफरन्सने सांगितलं की इथे पारंपरिक तांब्याचे पितळेचे भांडे मिळतात तर तुम्ही आणि रिझनेबल रेट्स मध्ये मिळतात. तर त्याच्यासाठी मी नवरात्र आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी जरा माझ्या देवघराला सजवायचं आहे तर मी देव पण खरेदी करते आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे याचं मस्त. फिनिशिंग.
तर मला तर फार आवडलेलं आहे. मी तर नेहमी इकडनं शॉपिंग करणार आता. हो ना. हो, चालते, थँक्यू. थँक्यू. ही उरली म्हणतात. त्याचा मल्टी यूज होतो आजकाल. काही लोक पाणी सोडून त्यात फ्लावर डेकोरेशन, फ्लावर रांगोळी, देवपूजाचं भांड म्हणूनही वापरलं जातं. देवपूजेच्या अभिषेकालाही वापरलं जातं. डेकोरेटिव्ह आयटम म्हणून पण आपण लिव्हिंग एरियामध्ये ठेवू शकतो. ह्याला अशी हत्तीची डिझाईन येते. ही डेकोरेटिव्ह सेम मल्टीपर्पज यूज साठी असतो. मस्त. त्यात साईज किती भेटेल आपल्याला? ह्यात आपल्याला 6 साईज मिळतील. 6. हो. मस्त. हा मोर दिवा आहे. एवढा मोठा? हो, हा आपण शोपीस म्हणून पण ठेवू शकतो. एक अँटिक पीस आपल्या लिव्हिंग एरियामध्ये, हा. घरात एक आरास म्हणून. ही धूपदानी आहे. धूपदानी. हा, ही अँटिक मध्येच आहे. हा. ही अशी एक मोर आहे. आपल्या टीपॉय वर किंवा लिव्हिंग एरिया रूम मध्ये शोकेसला पण ठेवू शकतो, घरची सजावटीसाठी. आपल्याकडे अशी प्रचंड गोष्टी आहेत युनिक ज्या घर सजावटीला लागणाऱ्या आहेत आणि ज्याच्यानं घराला एलिगंट लुक येतो, रॉयल लुक येतो. त्यात दिवे पण आपण हो, दिवे आहेत, लावू शकतो ना? दीपदेवी आहेत, हा. समय आहेत, केरला समय आहे, आपली महाराष्ट्रीयन समय आहे, पराग समय ज्याला म्हणतो आपण, बिनकळसाची, मोराची समय, अशा अनेक व्हरायटी आहेत. मुकुट आहेत. हे गौरीचे मुकुट आहेत. आपल्या गणपतीत आपण जे गौरी आपण उभारलेल्या गौरी असतात हा. त्यांचे हे मुकुट आहेत. आपल्याकडे ह्या 3 ते 4 साईज आहेत. हे सगळ्यात मोठा साईज आहे. हा. साधारण हातावरनं माझ्या लक्षात येईल की हा 7 इंचाचा आहे. 6 ते 7 इंचाचा आहे. 6.5-7 इंचाचा. मस्त रेखीव अशी आपली गौरीचे मुखोटे सुद्धा आपल्याला ह्यांच्या आहेत. पित्तळमध्ये हे आपल्याला पितळचे आहेत. भेटणार आहेत. वरचं घेऊन. हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. ही आमच्यासाठी मूर्तीच आहे. हम्म. आपले गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत. मागं राधाकृष्णाची मूर्ती आहे. आपल्याकडे अशा ही माग झोक्यावर असणारी राधाकृष्ण. राधाकृष्ण. हा, तिकडे एक राधाकृष्णाची एक स्विंगवर मूर्ती आहे. युनिक व्हरायटी खूप आहेत ना. हो हो, मस्त. ती स्विंगवर असणारी राधाकृष्णांची मूर्ती आहे. हे सगळं आपलं वजनावर असतं का? हा, किंमत? काही वस्तू वजनावर आहेत, काही नगावर आहेत. हा. ही अशी पितळेची किटली आहे. आपली आजी घरातले मोठे दूध आणायला किंवा घरातलं काही वस्तू देवाणघेवाण नातेवाईकांच्या देताना अशी किटलीचा पूर्वी वापर व्हायचा. तीच आज नव्यानं आम्ही ठेवली आहे. बऱ्याच लोकांची अशी मागणी आहे या किटलीची आणि बरेच आमचा याचा चांगला कप आहे. म्हणजे ओल्ड इज गोल्ड परत आपल्याला हो हो हो. जुन्या अशा आठवणी हो, परत आपल्याला भेटणार आहेत. हे आमच्या वडिलांच्याच मुळे आम्ही परत पितळेचं परत सगळं सुरू केलं. हो, मस्त. ह्यात साईज वाईज भेटतील ना हो, आपल्याला? यात साईज येतात, 3 ते 4 ओके. साईज येतात. मस्त. मोठी उरली म्हणून दाखवत. बोल. ही उरली आहे. ही एकदम हेवी मध्ये येते. आपल्या बंगलोच्या एलिगंट लुक वाढवायला, एक छान भारदस्त लुक द्यायला मोठी उरली येते. ही खाली अशी घंटी पण येते. हो, खाली घंटी आहे. वाजते त्याला ना? पितळेचं खाली स्टँड आहे. पूर्ण डिझाईन केलेलं असं स्टँड मस्त. आहे. इथं दिवे वगैरे आपण लावू शकतो. हो हो हो, आपण दिवाळीत किंवा सणाच्या वेळेस किंवा घरात कुठला कार्यक्रम असेल त्यावेळेस आपण त्या दिवे लावून उज्ज्वल करू शकतो. पूर्ण छान असं युनिक असं काहीतरी हो. आपल्याला हे भेटणार आहे. आणि हे फ्लोरल ही फ्लोरल डिझाईन असणारी उरली आहे. आपण उरली मधले बरेच प्रकार बघितले, त्यातलं ही फ्लोरल डिझाईन असणारी उरली आहे. त्यात फ्लावर्स असे येतात वरती आणि साईडला दिवे असतात. असे दिवेचेच आहेत की सगळे? हो हो. पूर्ण मस्त वाटणार आहे ना दिवाळीला वगैरे लावली की. असे खाली पण पितेचं स्टँड येणार ना. अशी ही पोपटांची ही अशी पितळेचे पोपट दिवे समईच्या वर असणारे असं झाडाच्या स्वरूपात वरती पोपट आणि खाली दिवे, असे ही दीपमाळ म्हणू किंवा दिव्यांचं झाड पोपट असणार. मस्त. किती लेअर आहे त्याला? ही 5 लेअरची. 5 लेअरची. खाली पितळेचं स्टँडही बघू शकता. हे टिपॉय खाली जे ठेवलेलं आहे. हे टिपोय आहेत? हो हो, पितळेचा पूर्ण टिपॉय. हो का? साधारण 35-40 किलोचा तो टिपॉय आहे.
मस्त. पितळेचा. म्हणजे पूर्ण असं पितळेचं हो, unique, अखंड पितळेचा आपल्या फोन ठेवायला किंवा हॉलमध्ये किंवा लिव्हिंग एरियामध्ये डायनिंग टेबलच्या इथे साईडला कॉर्नर पीस मध्ये पण ठेवू शकतो. हे बडीशोप आपल्या ठेवायला आहे. त्या 2 साईज आहेत. हे ग्लास आहेत. हे सगळ्या सजावटीच्या हे किचन पितळ मध्ये. मध्ये कलर मध्ये येते. हो, पितळवरती कलर केलेले आहेत. मस्त. ग्लास वगैरे बडीशेप ठेवण्याचे व्हरायटी बघू शकता. हे पितळचे ऑथेंटिक आपले पूर्वीचे जसे डबे येत होते हा. पितळच्या, आतनं कलई केलेली आहेत. म्हणजे आजही आपण वापरू शकतो. हे हो काय का? नुसतं सजावटी नसून रोजच्या वापरण्यासाठी पण आहेत. मस्त. एकदम हेवी मध्ये चांगल्या क्वालिटीचे आहेत. असे छोटे मोठे दोन्ही पण हो भेटतील. हो, 3 कप्प्याचे 4 कप्प्याचे असे आहेत. ओके, मस्त. ही हे सर्विंग बाउल आहेत. बाहेरनं कॉपर आहे. काही लोकांची मागणी असते नुसतं दिसायला, पण हा. बाहेरनं कॉपर आहे, आतनं स्टील आहे. अशी येते. मस्तच की. लीड येते त्याला, हा. ब्रासचे साईडला हँडल येतात, नॉब वरतं ब्रासचं येतं. यात प्राइस म्हणजे व्हरायटी किती येतील आपल्याला? प्राइस आणि व्हरायटी डिफर्स ऍज पर साईज अँड क्वालिटी. क्वालिटी. ओके. ही उरली म्हणून आपण मगाशी पाहिली, ती उरलीमध्ये पण सर्विंग बाउल म्हणून पण आपण यूज करू शकतो. असं आहे, मल्टी यूज आहे याचा. अशा ह्याच्यात 3 ते 4 साईज येतात. मस्त. ही मठर केली असल्यामुळे त्याचा ग्लो खूप चांगला येतो. हा. हा तांब्याचा जार आहे. फॅन्सी मध्ये आपण म्हणू शकतो. जरी डिझाईन पॉट सारखी असेल तरी फॅन्सी असं मटर केलेला वरती एक ग्लास सारखा बाउल येतो. आपण हा बेडच्या साईडला किंवा डायनिंग टेबलवर आपण हा सर्विंग ठेवू शकतो. हा. हा असा येतो. मस्त. हा प्युअर चोक तांब्यामध्ये येतो. तांब्यामध्ये. हा 99.99% मध्ये येतो. हो, आता आजकाल तांब्यातलं पाणी पिणं खूप गरजेचं हो, आहे. शुद्ध आहे. हा. एक महत्वाची सूचना किंवा माहिती अशी आहे, हम्म. बऱ्याच जणांना तांब्यातलं पाणी कसं आणि किती वेळ घ्यायचं हे हा. माहित नाहीये हा. आरोग्यासाठी. तांब्यातलं पाणी हे साधारण 12 ते 14 तासाच्या वर नाही ठेवायचं. 12 ते ते 14 तासाच्या वर नाही ठेवायचं नाही. ठेवायचं नाही. हो का? हा, ते त्याच्या माहितीच आत नव्हतं. हा, ते त्याच्या आत पाण्याचा तो वापर पूर्ण करावा. आपल्याला हा. जेवढं लागतं त्या साईजनं ते भांडं घ्यावं. हा. तांब्याचा फिल्टर असू, तांब्याचा जार असू हा. किंवा हे अशा गोष्टी असू म्हणजे सर्विंगला आपण हो. यूज करतो. नाही, खूप छान माहिती दिला, जेणेकरून ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती हो. झाली. हा, ओके. तांब्यातलं पाणी पिणं हे हो. सर्वात उत्तम आहे. उत्तम आहे, पण किती तासाचं पाणी प्यायचं हे माहित हा. नव्हतं ना. बरोबर. हे तीर्थ द्यायला आणि हे असे कमांडूल आहेत, साधू संत वापरायचे. हा. ही अशी पितळेची अँटिक पूर्वीची बरणी आपली. बरं नाही, हे हो हो, पिताची. पहिला अशी यायची हो ना. हो, याला ग्लास म्हणजे हे पाण्यासाठी वापर करायचे हा पूर्वी. हा हा. मस्त. असे खूप छान युनिक व्हरायटी आहेत तुमच्यात. हो हो, छोटे छोटे सुद्धा आहेत आणि एकदम मोठे हेवी जरी हे पाहिजे असेल तर तुम्हाला मिळेल. हे तांब्यामध्ये टी केटल आहे. त्यात अजून एक ही व्हरायटी येते. आणि आपली रेग्युलर ह्याला सगळ्याला आतून कलई केलेली आहे, कलई केलेली. म्हणून तुम्हाला काही घाबरायचं की आपलं दूध किंवा हो. चहा खराब होणार नाही. मस्त. हा असा एक डबा आहे, म्हणजे तांब्या आणि पितळेच्या ह्याच्यात आहे. चपाती वगैरे आपले. चपाती किंवा काही आपल्या ड्राय आयटम्स ठेवायला, ड्राय हा, फ्रुट्स असतील dry किंवा fruit ड्राय वगैरे. आयटम लाडू आणि ह्या गोष्टी ठेवायला मस्त. आपण हा ठेवू शकतो. त्यामध्ये तो एक सेट आहे ना. हो. हा एक सेट आहे. हो. मस्त. आपल्याकडे पितळेचे बरेच व्हरायटी मध्ये Variety. ट्रे आहेत, चौकोनमध्ये, राऊंड मध्ये. भरपूर असे व्हरायटी जे आपण आता व्हिडिओ मध्ये दाखवू शकत नाही. हे वर लाकडी येतं का? हो, वुडन मध्ये येतं आणि खाली ब्रास मध्ये येतं. ब्रास मध्ये येतं. त्यात साईज किती भेटेल आपल्याला? त्यात साईज स्टँडर्ड 2 साईज, एक साईजच येतं, अजून एक असतो तो दुसऱ्या व्हरायटी मध्ये. युनिक पीस आहे हा, असा ह्यो. छोट्यामध्ये असं आपल्याला हे ड्राय फ्रूट variety. किंवा सूप ठेवायला, हा. बडीशोप ठेवायला. मस्त. ही पितळीची अशी खिसणी येते, कासवाच्या आकारमध्ये, हा. पारंपरिक पद्धतीची अशी आहे. मस्त हेवी आहे. आणि हो, अंदाजे प्राइस काय असेल याची? ही साधारण काही वस्तू नगावर आहेत आणि काही वजनावर आहेत. हा, ही म्हणजे जे साधारण छोटे 1000-1200 रुपये पर्यंत. छोटे जे व्हरायटी आहेत हो. ते आपल्याला नगर म्हणजे प्राइस असे भेटेल, पण हे वजनावर भेटणार हो आपल्याला. हो. मस्त. हे लोटस बाउल म्हणून आजकाल गिफ्टिंगला फार युज केलं जातंय. त्याचाही म्हणजे फ्लावर्स ठेवायला असू देईल किंवा लाईक फ्रुट्स ठेवायला असू देईल किंवा समथिंग लाईक एक वेलकम काही हा. गोष्टी असतील ठेवायला, हा. आपल्या सर्विंगला असतील, पीपल यूज दिस. छान. हो. साईज पण आहेत भरपूर, अशी घेण्यासारखी तुम्हाला साईज आहेत, बघू शकता. ते बाहेरचे
हे सगळे पितळेचे गडवे आहेत. हा बघू शकतो आपण, हे एवढ्या साईज पासनं ते आपल्याकडे साधारण 7-8 इंचापर्यंत गडवे आहेत. काही पान शॉपवाले असतात, त्यांना चुना हा. ठेवण्यासाठी, पान ठेवण्यासाठी लागतो. हा. तर काही देवपूजेच्या साहित्यात कामाला येणार आहे, नैवेद्य दाखवायला, पाणी असे ठेवायला. डिझाईनचे पण डिझाईनचे त्यात 3 ते 4 माठ येतात. सांगली, सातारा आणि आपला रेग्युलर एक बॉम्बे माठ असं येतो. ते माठला पण नाव आहेत काय? हो हो हो. सांगली, सातारा आणि बॉम्बे, पुणा माठ पण येतो, असे आहेत. जे की आम्हाला व्हिडिओच्या मार्फतून कळतंय की माठ्याला गावांची नावं सुद्धा आहेत. ही पितळेची मोराची समई आहे. छोटे मोठे दोन्ही हो. पण भेटणार. हा, आपल्याकडे जोड मिळेल, सिंगल बाय सिंगल, एका कस्टमरला काढलेली दाखवायला, त्यासाठी हे असे आहेत. प्रचंड व्हरायटी आणि सगळ्या साईज मध्ये मिळेल. आपण ते ते बघू बघा. शकता, साधारण 4 ते 5 फुटापर्यंत आपल्याकडे पितळेच्या समई आहेत. हो का? मंदिरात वगैरे आपल्याला हे आता हो, लागणार. लागतात. मंदिरात, देवस्थानात, आपण जे आता तुम्ही हा. म्हणलात तसं, काही घरातही आपण वापरू शकतो, आपल्या हो. ऑफिस मध्येही ठेवू शकतो, कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये. हो. मस्त. आमच्याकडे बरेच आर्किटेक्ट लोकांची मोठ्या सभांसाठी मागणी असते. तुमच्या शॉप मध्ये आपला मराठी पिक्चर सुद्धा शूटिंग झालतं ना? हो, बस्ता नावाचा पिक्चर होता. हा. त्यांना आम्ही दुकानात शूटिंगसाठी सहकार्य केलं. हो ना? हो. बस्ता नावाचा Picture. जो मराठी पिक्चर आहे तो ह्यांच्या शॉप मध्ये शूटिंग झालतं. त्यांना बघू शकताय. संसार सट घ्यायचा होता, हा. तर तो संसार सट मुलीच्या, म्हणजे त्या पिक्चर मधल्या ऍक्टर्सच्या लग्नाचा संसार सट. हे काय? हे गंगाळ आहे. गंगाळ. हो. मस्त. बारशाला देतात, हे बारशात देतात. हा. लहान मुलाच्या बारशात पहिल्या आंघोळ घालायला हा. हे असं गंगाळ म्हणून देतात. त्या साईज पण अवेलेबल हो आहे. हो हो. मस्त साईज पण बघू शकताय. खूप छान असं गंगाळ आहे. डिझाईन पण खूप छान आहे. या तांब्याचाही मोठा असं गंगाळ आहे हे. आपण बघू, हे तांब्यामध्ये पण. तांब्याचाही गंगाळ आहे, अँटिक मध्ये आहे, रेरेस्ट कलेक्शन मधला आहे. हा. इडली त्याच्यावर- आपल्याकडं मोदक, इडली कुकर पितळेचे तेही आहे, कुकर आहे हो का? पितळेचा. आम्हाला जरा दाखवा आता. हे पूर्ण मोठं म्हणजे हा. हेवी मटेरियल सुद्धा तुमच्या शॉप मध्ये हो भेटतो. हो. हे देवस्थानाला लागणारे मागं प्रभाळ असते इकडे. हा. इकडे हे करते. हे देवस्थानाला जे लागणारी प्रभाळ असते मंदिरात, देवाच्या मूर्तीच्या मागच्या बाजूची. हा. आता ही मागची बाजू आहे ऍक्च्युली ह्या हा. प्रभाळाची, हा. कुठं आपल्याला बाहेर न दिसत, तर तीही आपल्याकडे रेडीमेड मिळते. हो तुमच्या का? साईज अनुसार एक स्टँडर्ड प्रपोर्शन मध्ये सगळं मिळतं. मिळतं. हे बघू शकताय. ते मोठी आहे, ही छोटी. छोट्यामध्ये बघू शकता, ही अशा आपल्याला भेटणार आहे. साईज वाईज आपल्याला भेटणार आहे. खूप छान छान असे हेवी मटेरियल सुद्धा आहेत आणि व्हरायटी सुद्धा यांच्या शॉप मध्ये अवेलेबल राहणार आहे. लवकरात लवकर AB रामचंद्र यांच्या शॉपला व्हिजिट द्या, जे की आपल्याला सांगली आपण बघू शकतो. सरपट्टा इथे असणार आहे. हे पितळेचं ताट मोठं. एवढं मोठं ताट? हो हो. बापरे. हे डेकोरेटिव्ह म्हणून होतं. मिठाई सर्विंगला आपण रॉयल फॅमिलीज किंवा आमच्याकडे अशी मागणी असते मंदिरात, हा. मस्त. मिठाईच्या दुकानात. डिझाईन केलेली. हो हो हो. मस्त. पारंपरिक मोदक पात्र आहे. मोदक पात्र आहे. हा. ही अशी जाळी येते त्याला. अशी जाळी हा, आहे ना? ह्याला कलाई केलेली असते आतनं तिन्हीला. ह्याला ती अशी ठेवायची. हा, त्यात ठेवायचं आणि हे असं. मस्त. म्हणजे पूर्वी असे वापरायचे ना? हो हो. हे तांब्याचं मोदक पात्र आहे. मोदक ह्यात पात्र. पितळेचंही मिळेल. हो का? हो. प्राइस म्हणजे आपल्या वजनावरच. मस्त. साईज साईज आता एक स्टँडर्ड साईज हेच असतो. आहे ना? ओके. मस्त. हा प्रेशर कुकर, याला आतूनही कलई आहे. आतूनही अशी कलई केलेली आहे. पितळेचा कुकर. पितळेचा प्रेशर कुकर आहे. मस्त. याची साधारणतः प्रेशर कुकरची 5 वर्षाची गॅरंटी असते. हो का? याची आम्ही 25 वर्षाची देऊ शकतो गॅरंटी, हो का? कारण याला काही होतच नाही. हो. आणि कुठल्याही प्रेशरला काहीच होत नसतं, म्हणून ते 5 वर्षाची गॅरंटी देतात. 5-20 वर्षाची गॅरंटी आणि देतात. वॉल आणि रिंगची गॅरंटी कोणच देत नसतं. हो, ते तर नाही कोणच देत. हा. बरोबर. त्यामुळे ते काय ह्याची आम्ही 25 वर्ष देऊ शकतो, त्याला हो. काहीच होत नाही. फक्त मस्त. भोग आहे. अशा पद्धतीचं हे अशा आमच्याकडे प्रेशर बऱ्याच कुकर वस्तू सुद्धा आहेत. आपल्याला पित्तळ मध्ये भेटणार आहे. भेटणार आहे. मस्त. चला तर असेच नवीन नवीन व्हरायटी आपल्याला खरेदी करायची असेल दसरा दिवाळीसाठी तर AB रामचंद्र यांच्या शॉपला व्हिजिट द्या.
हे आपले AB रामचंद्र यांचं शॉप आहे, सांगली सराफकट्टा येथे. तर लवकरात लवकर यांच्या शॉपला व्हिजिट द्या आणि दसरा दिवाळीचे युनिक व्हरायटी असे यांच्या शॉपमधून खरेदी करा. जे की असे लाटणं पोळपाट बघू शकता, असे खूप सारे तुम्हाला युनिक व्हरायटी यांच्या शॉपमध्ये भेटणार आहे. तसेच लहान मुलांसाठी प्युअर पितळेचा भातुकले सेट पण आमच्याकडे आहे. आम्हाला सांगण्यात अभिमान वाटतो की हे परदेशात सुद्धा हे बरेचसे खेळणे आपले गेलेले आहेत. या भातुकलीच्या खेळाच्या माध्यमातून आपली भारतीयांची परंपरा सुद्धा पाश्चिमात्य देशात पोहोचलेली आहे. हो. आणि परदेशातले जे आपले भारतीय आहेत ते सांगली तिथं आल्यानंतर आपल्या दुकानला अवश्य भेट देतात. याचाही आम्हाला खूप आनंद आहे. म्हणजे तुमचे हे पितळी भांडी वगैरे सगळे बाहेरच्या देशात सुद्धा? परदेशात गेलेले आहेत आणि गिरायकाच्या माध्यमातून जे येतात ते परत अवश्य भेट देतात. मस्त. नवीन काय आले यायचे नवीन काय आले म्हणून अशी आपली भातुकलीची मांडणी बघू शकताय. मस्त. देवदत्तांच्या मूर्ती तसेच महान पुरुषांच्या मूर्ती उदाहरण श्री बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील, बौद्ध तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती असतील, हा. अशा महापुरुषांच्या मूर्त्या पण आपल्याकडे अवेलेबल अवेलेबल आहेत. तसेच आता मी 3री-4थी पिढी आहे. आता माझाच मुलगा सध्या ही दुकानदारी बघत आहे. हो ही का? आता ही 4थी पिढी, आता ही दुकानातली 4थी पिढी आहे. म्हणजे ही 4थी पिढी आहे. 4थी पिढी आहे. भरपूर वर्षाचं म्हणजे बरोबर जवळपास 120 वर्षाची परंपरा असल्यामुळे हे सर्व चालत आलेले आहे. हा, सर्व सचोटीने आणि प्रामाणिकपणेचं हे फळ आहे. हो हो मग काय मस्तच. चला तर AB रामचंद्र यांच्या शॉपला व्हिजिट द्या. धन्यवाद. त्याला पिढीला भेट दिल्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद. थँक्यू.